अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा केला आहे। वाल्मिक कराड जेलमधून सर्व काही करतो। आपल्या समोर एका व्यक्तीला जेलमधून वाल्मिकचा फोन आला होता। वाल्मिककडे जेलमध्ये फोन असल्याचा आरोप दानवेंचा आरोप आहे। दानवेंच्या आरोपाची सखोल चौकशी करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। वाल्मिक कराड कोणाचा पाठीराखा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। फक्त परळीला किंवा बीडला नाही। आज ही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो। एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता, त्याला फोन आला वाल्मिक कराड। मला आश्चर्य वाटलं। आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं, पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे। सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस गुन्हे करतो त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो, आणि हा धनंजय मुंडेंचा आहे, काही लपून राहिलेलं नाही। ते जे बोलले त्याचे पुरावे त्यांच्याकडे असतील, आणि 100% असं काही कोणी खोटं बोलण्याचा विषय नाही। त्यांच्या देखत फोन आला असेल, आणि जो छोटा फोन आहे तो नेमका कुणाचा आहे, त्याची कॉल डिटेल्स आणि त्याची सगळी हिस्ट्री हे जेल प्रशासनानं तपासून, जरी आज त्याच्यावर आरोपी म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला असला तरी त्या फोनवरून कोण बोलत होतं, बाहेर कोण सूचना देत होतं, आणि आता जे जेलच्या बाहेर जे चाललेलं आहे, जे काही सूत्र हलत आहेत, जे काही आरोपीचे बॅनर लावत आहेत, कोण लावत आहेत, तर ते अजितदादा यांचे पदाधिकारी आहेत। हे आम्ही पुराव्यानिशी अजितदादांकडे देखील दिलेलं आहे, परंतु त्याच्यावर कुठलीच दखल घेतली नाही। आणि फोनच्या संदर्भात देखील सखोल चौकशी होऊन जर फोन हा आरोपी वापरत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।